महाराष्ट्र, मराठ्यांचं राष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राष्ट्र महाराष्ट्र. फक्त 400 वर्ष लोटली आपल्या मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाला. गोळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, हैदराबादची निजामशाही, इथं नोकरी करणाऱ्या मराठा सरदारांना देशप्रेमाचा पहिला धडा दिला तो छत्रपती शिवरायांनी. आपल्या मातीत आपल्या माणसांचं राज्य आपणच स्थापन करायचं, त्याचं नाव स्वराज्य. स्वराज्य व्हावं अशी श्रींची इच्छा आहे, आपली शिकवण आहे, मग ते होईलच. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य म्हणता म्हणता देशभर पसरलं. मराठ्यांचा दरारा वाढला. बादशहा सुलतानच काय, अगदी फिरंगीही चळाचळा कापायचे मराठ्यांना. ब्रिटिशांविरोधात जेव्हा देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू झाला तेव्हा इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी पुन्हा एकदा मराठा रस्त्यावर उतरला. त्या काळात एकही आंदोलन असं झालं नाही ज्यामध्ये मराठा सहभागी झाला नव्हता. ही आंदोलनं फक्त रस्त्यावरची नव्हती. काळाची पावलं ओळखत शैक्षणिक क्षेत्रातही मराठ्यांनी आंदोलन उभं केलं. शाहू महाराजांचा सामाजिक प्रबोधनाचा वारसा आदर्श मानून मराठ्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांमधूनच इथला बहुजन समाज, दलित समाज शिकला, मोठा झाला. शिक्षणातून प्रबोधन झालं, प्रबोधनातून विविध समाजांमध्ये एकता आली आणि एकतेच्या ह्या बळातूनच देश स्वतंत्र झाला. मग लढा सुरू झाला संयुक्त महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्राच्या मराठी राज्याच्या स्थापनेसाठी पुन्हा एकदा मराठा रस्त्यावर उतरला. शेकडोंनी आपलं रक्त सांडलं, हौतात्म्य पत्करलं. अखेर यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. मराठा शांत झाला. आता आपलं राज्य, आपली भाषा, आपली माणसं. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. आपल्या माणसांनीच आपला घात केला. इतका घात केला की गळ्यातला कंठहार काढून बक्षीस देणाऱ्या मराठा समाजावर अक्षरशः भीक मागायची पाळी आली. हो, भीक मागायची पाळी आली. आरक्षणाची भीक. शिक्षण घेऊनही मराठा समाजातील तरुण तरुणींना सरकारी नोकऱ्या मिळत नव्हत्या. मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या विविध संघटनांनी 1981 पासून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू केले, आंदोलनं केली. कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. 3-4 दशकांच्या अशा अथक प्रयत्नानंतर अखेर आता कुठे मराठ्यांना आरक्षण मिळालं. पण उशिराने मिळालेल्या ह्या आरक्षणामुळे तरी आपले मराठ्यांचे खरंच प्रश्न सुटतील. दुर्दैवाने ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. 40 वर्षांपूर्वी सरकारी नोकरीचं महत्व होतं म्हणून त्यासाठी केलेल्या आरक्षणाच्या लढ्याला महत्व आहे. पण आज तरी सरकारी नोकऱ्यांच्या संधीच कमी होत चालल्या. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नोकरीवर विसंबून चालणार नाही. बदलत्या जगात पाय रोवून भक्कम उभं राहायचं असेल, आपल्या समाज बांधवांचाही उत्कर्ष करायचा असेल तर आपल्याला उद्योजक व्हावंच लागेल, बिझनेसमन व्हावं लागेल. दुर्दैवाने उद्योगात शिरा, उद्योगधंदे करा असं कधी आपल्याला सांगितलंच गेलं नाही. लढाया, शेती, नोकरी यामध्ये अडकून बसलो. दरम्यानच्या काळात आपण शहरांमध्ये विविध प्रकारची कामं केली. एवढंच नाही तर माथाडी कामगार, गिरणी कामगार
डबेवाले म्हणूनही काम केलं, पण सेवक म्हणून, मालक म्हणून नव्हे. म्हणूनच आजच्या काळात जर टिकायचं असेल, समाज म्हणून पुढे जायचं असेल, तर उद्योजकतेला पर्याय नाही. नव्या युगातले बिझनेस पैशांची ताकद देतील. मराठ्यांकडे स्फुल्लिंग आहे. मराठे एकत्र आले तर काहीही करू शकतात. हो हो, काहीही करू शकतात. इतिहासकारांनीच तसं लिहून ठेवलंय. मराठे एकत्र आले तर बलाढ्य शत्रूला नामोहरम करून स्वराज्य स्थापन करू शकतात. ईश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. मराठे एकत्र आले तर महाराष्ट्र नावाचं राज्य स्थापन करू शकतात. मराठे एकत्र आले तर महा बिझनेसही करू शकतात. आपली प्रतिष्ठा, आपली ताकद पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आपण आपल्या उद्योजकांचा, पुढे येऊ इच्छिणाऱ्या भविष्यातील उद्योजकांसाठीचा मंच स्थापन करतोय. मराठा बिझनेसमन फोरम. आपल्याला महा बिझनेसमन उभे करायचे आहेत. याचा अर्थ आपल्यात उद्योजक नाहीत असा नाही. प्रचंड संघर्ष करून समाजातील अनेक जण विविध व्यवसायांमध्ये आज यशस्वी झाले आहेत, पण ते विखुरलेले आहेत. त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम मराठा बिझनेसमॅन फोरम करताय. भविष्यात आपल्यातून महा बिझनेसमन उभे करण्यासाठी हेच उद्योजक मार्गदर्शन करणार आहे. बदलत्या जगाला सामोरं जाणारी, नव्या आर्थिक आव्हानांना पेलणारी पिढी घडवण्यासाठी यापुढे सर्वजण काम करणार आहोत. फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसेल, तर तो आपल्या व्यावसायिक कर्तृत्वाने जगभरात गाजेल. ह्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठीच आहे मराठा बिझनेसमन फोरम.